हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन इन नाशिकचा भाऊ. सो येस, आज तुमचा भाऊ एका खूप जास्त ट्रेंडिंग प्लेसवर आलेला आहे. मे बी तुम्ही गेस केले असेल. आपण आत्ताच डिसेंबरमध्ये इथे येऊन एक व्हिडिओही बनवला होता आणि तुम्हाला इथे दर्शनही दिलं होतं. येस, बरोबर गेस केलं आहे तुम्ही. मी आलेलो आहे महाकालच्या नगरी उज्जैनला. येस, मग या वेळेला मी विचार केला की आपण मागच्या व्हिडिओत तर दर्शन वगैरे दिले, काल भैरवचं दर्शन दिलं, महाकालचं दर्शन दिलं. या वेळेला काहीतरी वेगळं एक्सप्लोअर करू. सो येस, या वेळेला तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे रामघाटात जी शिप्रा नदीची आरती होते. सो ती तुम्हाला लाईव्ह आरती दाखवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. ते येऊन सो महाकालचं दर्शन झाल्यानंतर आम्ही लगेच रामघाटाकडे गेलो, कारण ऑलमोस्ट 5:30-5:45 होऊन गेलेले होते आणि मला माहिती होतं की रामघाटावर जी शिप्रा नदीची आरती आहे तिची जी वेळ आहे ती ऑलमोस्ट 6:20-6:25ला ती आरती सुरू होऊन जाते आणि 6 वाजेपासूनच लोक तिथे आरतीच्या जवळ बसण्यासाठी जागा ब्लॉक करायला सुरू करून देतात. सो मी फास्टमध्ये इथे पोचून गेलो 6 वाजेच्या आधीच आणि तुम्ही बघू शकतायत की ऑलरेडी माझ्या आधी इथे किती लोक येऊन बसलेले आहेत, आरतीची वाट बघतायत. आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळे तो रामघाट इतका सुंदर वाटत होता, तो परिसर इतका सुंदर वाटत होता. म्हणजे खूप पॉझिटिव्ह वाईब्स, खूप स्पिरिच्युअल वाईब्स होत्या तिथे. सगळे भाविक जे आलेले होते तिथे ते अगदी मनापासनं आतुरतेने वाट बघत होते की केव्हा आरती सुरू होईल. आणि आम्ही तिथे शिप्रा मातेच्या मूर्तीची जी पूजा सुरू होती ती सुद्धा तिथे बघितली आरती होण्याआधी. सो आता आरती लवकरच सुरू होणार आहे. सो आता तुम्ही ती एक्सपिरियन्स करा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. सो सुरुवातीला धूप आरती झाल्यानंतर आपली नॉर्मल दिव्यांची आरती सुरू होणार होती. सो त्यासाठी तुम्ही बघताय की हे मोठे जे दीप आहेत ते प्रज्वलित केले जात आहेत.
सो झालं आहे आपलं आता सगळं बघून. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू सो मच.